खरं तर माझंच नाही तर माझ्यासारख्या जवळजवळ बीड जिल्ह्यामध्ये जन्माला आलेल्या 70% लेकरांचं तसंच बालपण आहे. 6 महिने आईवडील आमच्यापासून लांब असतात आणि 6 महिने आम्ही आईवडिलांशिवाय असतो. हिंमत बांधायचं कारण फक्त एकच होतं की मनामध्ये अस्वस्थता होती. मरण्याचं धाडस नव्हतं, आत्महत्या वगैरे करायचं तेवढी हिंमत नव्हती. पण वाटलं की आता तेवढं धाडस नाही तर वेगळं काहीतरी जगायला पाहिजे आणि जे जगायचं आहे ना ते असं सर्कल वाईज जगूया, म्हणजे कितीही जरी हे केलं ना तरी ते असं चालूच राहील. म्हणून मग विचार केला की आपल्यासारखी जी लेकरं आहेत, आपल्या बहिणीसारखी मुलीसारखी जी लेकरं आहेत, अशा मुलांना जर आपण जर त्यांचं हक्काचं बालपण जर दिलं, त्यांना जर आपण त्यांच्या आयुष्यात उभं केलं तर त्यांची कसं होईल की एक पिढी घडली, दुसरी पिढी घडली, असं हे एक लांब लांबचे टप्पे आपण हे करत जाऊ. संतोष, तुझं खूप स्वागत. धन्यवाद. आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. नक्की, चालेल. तुझं जे बालपण आहे ते त्या गेवराई, तुझं गाव ना, तुझ्या गावाबद्दल आम्हाला सांग. तू राहतोस त्या भागाबद्दल, त्या परिसराबद्दल आम्हाला सांग जरा. महाराष्ट्रातला बिहार म्हणून बीडकडे बघितलं जातं, त्याच्यातली तेच गेवराईचा वाटा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लालबत्ती विभाग आहे, बाकीचे जे काही इतर मागासवर्गीय समाज वगैरे जो आहे, एकंदरीत शिक्षणाचा अभाव, बाकीचा सगळा सुशिक्षितपणाचा अभाव, अशी बरीच सगळी गोष्टी आहेत. त्यामुळं गेवराईत जे काही नवीन पिढीला पोषक असं वातावरण म्हणतो आपण, तसं कुठल्याही प्रकारचं नाही आहे. बरं, तुझाही जन्म अशाच एका कुटुंबामध्ये झाला? होय. खरं तर माझंच नाही तर माझ्यासारख्या जवळजवळ बीड जिल्ह्यामध्ये जन्माला आलेल्या 70% लेकरांचं तसंच बालपण आहे. 6 महिने आईवडील आमच्यापासून लांब असतात आणि 6 महिने आम्ही आईवडिलांशिवाय असतो. एक वेगळा प्रकार, म्हणजे फक्त आम्ही नावाला असतो आईवडिलांचं, कुठं असं जे नातं म्हणतो आईवडिलांशी ते राहत नाही. फक्त ते दिसतं कधी ज्यावेळेस आम्ही त्यांना कारखान्यावरती वाटायला लावतो, म्हणजे जे निरोप देतो त्यावेळेसच आम्हाला भरून येतं. 6 महिने ते तिकडं असतात, आम्ही त्यांच्याशिवाय. म्हणजे एक साधारण 4-2 वर्षाची मुलं किंवा 7-8 वर्षाची मुलं, दोघं बहीण भाऊ असतील किंवा आजाजीकडे राहतात, त्यांच्याकडे त्यांचं शिक्षण होतं. त्याच्याचबरोबर शेतीची कामंही खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. ते गेल्याच्यानंतर जे काही खरीप हंगामाची पेरणी होती, ज्वारी काढणं, त्याच्यानंतर हरभरा वगैरे, ही जी पिकं होतात याच्यातही लेकरांना काम करावे लागतात आणि अगदी 6-7-10 वर्षापर्यंतचे असतात. शाळेत कसा गेलास तू? आता शाळेत म्हणजे म्हणाल तर गावात होतं, आजोबांनी शाळेत घातलं. 4 वर्षाचंच असताना धिंगाणा करताना धरलं आणि पारावरती होतं म्हणून घातलं शाळेत. तसंच शाळेत जायला लागलो, सुरुवात झाली शाळेची. अशा प्रकारे तुझं 10वी झालं? हो, 10वी. आणि तुझ्या बहिणीचं लग्न झालं तेव्हा तू किती वर्षाचा होतास? मी जस्ट 12वी पर्यंत, म्हणजे 2 वर्ष झालं होतं. हां, म्हणजे 10वी नंतर तू पुढे शिकण्याचा निर्णय का घेतलास? एकतर पुढे शिकायला पाहिजे ही एक प्रथा पडलेली आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे शिकलो. सायन्स घेतलं होतं. 12वीपर्यंत चांगले मार्क्स वगैरे पडले 12वीला आणि त्याच्यातून विचार होता की मला शिक्षक व्हायची खूप इच्छा होती माझ्या मनामध्ये. मी D.Edचा फॉर्मही आणला होता, पण घरची परिस्थिती खूप हालाकीची होती आणि त्यावेळेस जे काही आर्थिक हे चालू होतं, गणित वगैरे, त्याच्यामुळं ते खूप अवघड वाटत होतं की शक्यच नाही जमणार आहे आपल्याला. मग तो फॉर्म आणला आणि मी घरात टाकून दिला, म्हणजे पेटीमध्ये. पुढे शिकायचं नाही असंच ठरवलंस? हो, तसं झालंच. बरोबर. हां, आणि मग पुढे काय काय घटना घडल्या त्या जरा सांग. झालं असं की बहिणीचं लग्न झालं, आईवडिलांनी लोकांकडून कर्ज काढलं होतं, मुकादमाकडून उचल घेतली होती, जे की ऊसतोड कामगारणीचा व्यवहार वगैरे करतात, त्या मुकादमाकडून उचल घेतली. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांची एकाची 10 देणी केली आणि त्यांनी स्वतःच्या मुलीचं, म्हणजे आपले जे काही ऊस तोडतो की आपल्या मुलींनाही ऊस तोडायची गरज पडू नये, त्यांनाही कुठंतरी सुखा समाधानाचं आयुष्य लाभावं, त्यांच्याही लेकरांचं चांगलं शिक्षण व्हावं, आपल्या गरिबीची, आपल्या ऊस तोडणीची सावली त्यांच्यावरती पडायला नको, ही काळजी घेतली. त्याच्यामुळे लोकांच्या व्यवहाराने पैसे काढले आणि त्यांना चांगल्या घरी दिलं. 2-4 वर्ष सगळ्यांची चांगली गेली, तशी तिची 2-3 वर्षे गेली. दुर्दैवाने एकदा असंच घरी बातमी धडकली की अशी मुलगी तुमची आजारी पडली आहे आणि आईवडिलांना बोलून नेलं. तसं खूप सगळी नातेवाईक, भरपूर सगळे नातेवाईक असताना आईवडील दोघंच गेले. आईने संध्याकाळच्या वेळेस काहीच कळत नाही, एक तर गावात वाहनही येत नाही आहे, अजूनही गावामध्ये फक्त 2च गाड्या येतात महाराष्ट्र शासनाच्या, एवढं दुर्लक्षित आहे. आणि त्यावेळेस संध्याकाळी निघायचं तर कसं जायचं, काय जायचं, हा खूप मोठा प्रश्न होता. गेले तिथं तर ज्यावेळेस गेले तर समोर मुलीचा देहच पडलेला होता, मृतदेह. आणि तिला त्यावेळी बाळ झालं होतं? नाही, तिचं बाळ म्हणजे ॲक्च्युली तिला ज्यावेळेस दवाखान्यात घेऊन गेलं त्यावेळेस दवाखान्यातून सांगितलं की गेली म्हणून. आणि मग त्याचा तुझ्या वडिलांनी खूप शॉक घेतला? हो, वडिलांनी शॉक घेतला, कारण त्याच्यानंतर आम्हाला एक 5-6 महिने 2-4 महिन्यात कळलं की जे काही बाबांच्या ताईंच्या बाबतीमध्ये घडलं होतं, तर 7 महिन्याची गर्भार असताना नवऱ्यामध्ये थोडासा वाद वगैरे झाला आणि पोटावरती लाथ मारली. आणि त्यावेळेस नेमकंच आषाढी एकादशीचा दिवस होता, 1-2-3 दिवस.
म्हणून वडील काय करणार होते की पंढरपूरची वारी नियमित करणारे, कधी न चुकणारे. मग त्याच्यामुळे ते म्हणले की मी जातो आणि मुलीला बाळणपणासाठी घेऊन येतो तशा याच्यासाठी. पण पेरणीचे दिवस ऐन कधी नाही येणारा पाऊस, पेरण्या लांबल्यामुळं आला पाऊस आल्याच्या नंतर मग झालं असं की ते गेले देवाला, तसेच परत माघारी आले. आणि मग 2 दिवसानंतर ही गोष्ट कळली की तुमची मुलगी गेली. मग ते स्वतःलाच दोष द्यायला लागले की मी जर कदाचित तिकडे गेलो असतो तर माझी मुलगी वायाला गेली नसती. या पूर्ण सगळ्या घटनेला मी स्वतः जबाबदार आहे, जे काही झालं ते माझ्यामुळं झालं. अशा पद्धतीची मानसिकता झाली आणि जे काही करायचं फक्त आता मला हे पूर्णपणे आयुष्य जे आहे ते अध्यात्मासाठी घालायचं. म्हणजे धोंड्याचा महिना म्हणतो आपण, त्या काळात आत्याकडे जाऊन येतो म्हणून सांगितलं, तसंच वारीलाही जाणारे म्हणून सांगितलं. गेले तर परत 4 दिवस झाले, 8 दिवस झाले. आईने तिकडचा माणूस आला, त्यावेळेस काही फोन वगैरे नव्हते. विचारणा केली आमच्या पोरांचे वडील आहेत का व तिथं, तर म्हणले आलाच नाही माणूस. तर मग दुसऱ्या नातेवाईकांकडे केलं. असं करता करता सगळे नातेवाईकांना विचारलं, म्हणले आलाच नाही. मग काय करणार, पंढरपूर ही जी देवस्थानं होते, पंढरपूर, आळंदी, पैठण वगैरे ही जे काही त्र्यंबकेश्वर, ही सगळी देवस्थानं शोधली, ते मिळाले पण नाही हे केलं. आता जेव्हा बहीण गेली आणि वडील घरातून गेले तेव्हा तुझं वय किती होतं संतोष? माझं जे 12वीचं हे झाले होते, माझी एक्झाम झाली होती. 12वीचं वय होतं. 12वीचं संपली होती. तुझ्या मनाची अवस्था काय झाली असेल त्यावेळेला? की वडीलही घरातून बाहेर गेले, ताई अशा पद्धतीने गेली. मग आपल्याही जगण्याचा अर्थ काय? आपणही कदाचित ताईसारखे आहोत. चालता चालता काही सांगता येत नाही, कारण मी काही देवासोबत असं कॉन्टॅक्ट करून आलेलो नाही की 100 वर्ष मला तुम्ही घेऊन जाणार नाही आहे किंवा मारणार नाही. तर माझंही क्षणिक आहे. त्याच्यामुळं मी एक शॉर्टमध्ये विचार आला की मी समजा 70 वर्षाचा जगलो, 70 वर्षाचं जगल्याच्या नंतर माझं पाठीमागं काय राहणार? समजा बँक बॅलन्स ते काय, म्हणजे काय कामाचं काय राहील माझ्या त्याच्यात? थोडासा पैसा जर कमायचा विचार जर केला तर पोटापुरता किंवा आणखीन साठवण्यापुरता करूही शकतो, एवढं थोडंसं होतं याच्यामध्ये. पण नाही, म्हणलं आपल्याला जगायचं तर काहीतरी वेगळं जगायचं आणि कशा तरीसाठी जगायचं. ह्या सगळ्यामध्ये तू हिंमत बांधलीस कशी? हिंमत बांधायचं कारण फक्त एकच होतं की मनामध्ये अस्वस्थता होती. कारण एक तर म्हणजे खरं तर सांगायचं असं मरण्याचं धाडस नव्हतं, आत्महत्या वगैरे करायचं तेवढी हिंमत नव्हती. पण वाटलं की आता तेवढं धाडस नाही तर वेगळं काहीतरी जगायला पाहिजे. आणि जे जगायचं आहे ना ते असं सर्कल वाईज जगूया, म्हणजे किती जरी हे केलं ना तरी ते असं चालूच राहील. म्हणून मग विचार केला की आपल्यासारखी जी लेकरं येतं, आपल्या बहिणीसारखी मुलीसारखी जी लेकरं येतं, अशा मुलांना जर आपण जर त्यांचं हक्काचं बालपण जर दिलं, त्यांना जर आपण त्यांच्या आयुष्यात उभं केलं तर त्यांची कसं होईल की एक पिढी घडली, दुसरी पिढी घडली, असं हे एक लांब लांबचे टप्पे आपण हे करत जाऊ आणि तिथपर्यंत आपण जाऊन पोचू. म्हणजे ते कधीही बंद होणार नाही आहे. एक पिढी उभी करू, नंतर पुढची पुढं बघते. म्हणून एक साधं सरळ आलं, अस्वस्थता मनात होती, एक काम करायचं सुरुवात केली आणि जास्त काही कळत नव्हतं, याचा खूप फायदा झाला. तू काय केलंस मग? एक तर ह्या कामासाठी पैसा वगैरे लागतो. मी आधी 1-2 मित्रांशी बोललो, त्यांनी तर एकदम तोंडावरती हातच ठेवला. हे संस्था स्थापन करायची अशा पद्धतीचं, ते तर काही अक्कलच नव्हती, फक्त अशा मुलांसाठी काम करायचे म्हणून सांगितलं. मग त्याच्यासाठी पैसे म्हणून मग औरंगाबादला गेलो. औरंगाबादला गेल्याच्या नंतर म्हणलं काहीतरी थोडंसं 4 पैसे गाठीचे असेल तर ताण कमी होईल ना. गेलो तिथं काम बघितलं, एका ठिकाणी कामही केलं. म्हणजे ते कामही खूप भयानक होतं. 4-5 महिने काम केले आणि खिशात काहीच नाही राहिले, 5,000 रुपये राहिले. आणि आयुष्यभरही माझं हे असंच होत राहील, मी कमवत राहील, परत खर्च होत राहतील, कमवत राहील का. म्हणलं हे पैसे आणि अंगच्या कपड्यानिशी, घरी तर काहीच नव्हतं, कारण त्यावेळेस मी घरातून खरं तर बाहेर पडलो होतो. घरच्यांना खरं तर माझ्या आधाराची खूप गरज होती त्या काळामध्ये आणि घरामध्ये सगळ्यात जास्त शिकलेला मीच. मग पहिल्यांदा तू काय केलंस? काय कामाला सुरुवात कशी केलीस? मी आधी तरी हे गोष्ट एका मित्राला, म्हणजे औरंगाबादला ज्या ठिकाणी काम करत होतो त्या ठिकाणी एका मित्राला सांगितले की अशा पद्धतीचं मला काम करायचं आहे. आता त्यानं मला परत बघितलं की कसं शक्य आहे अशा पद्धतीचं हे करायचं. तर म्हणलं ठीक आहे. मी त्याला खूपच आग्रह केल्यात नंतर तो म्हणला की माझ्या सासरीची गेवरेच्या तिथं जमीन आहे, त्या ठिकाणी बघूया आपण जमलं तर हे करूया. मग गेलो तिथं, सोबत काय फक्त एक बॅग होती, तिथं गेलो, लगेच म्हणलं बसताना टाकलं, इथून काय हलायचं नाही आता म्हणलं. मग आता सुरुवात केली. म्हणलं आता जागा तरी मिळाली, मग काहीतरी करायला पाहिजे. खिशात 5,000 रुपये होते, 5,000तले खर्च अर्चे करता म्हणजे थोडेफार राहिले शिल्लक. आणि मग दुसऱ्या दिवशी लगेच दुकानं वगैरे शोधायला सुरुवात केली. म्हणलं सुरुवात करायची तर मग कमीत कमी डोक्यावरती छप्पर तर पाहिजे. लोकांकडे गेलो, त्यांना सांगितलं मला असा प्रकार, म्हणजे हे काम करायचं अनाथ मुलांसाठीचं, सांगता येत नव्हतं नेमकं मला काय करायचं, त्या लोकांना मांडता येत नव्हतं. ती लोकं होती.
व्यावहारिक जगतातली होती, त्याच्यामुळे त्यांना काय पाहिजे मला काय पाहिजे मी फक्त भावनिकतेच्या ह्याच्यामध्ये होतो आणि ते व्यावहारिकतेच्या ह्याच्यामधून बघत होते. त्याच्यामुळे फक्त भावनिक ते फक्त व्यावहारिक. मग त्या ठिकाणी ती तडजोड करायला खूप मला महाग पडलं. 4-8 दिवस फिरलो तरी कोणी भावच देईना केला. तर म्हणलं आता वेगळ्या काही अर्थानं जर करायचं बघितलं तर ठीक आहे. मग थोडंसं म्हणलं खोटं बोलून बघूया लोकांना. मग मी थोडंसं ताजं खोटं बोललं तर बरं पडेल असं विचार केला आणि म्हणलं एका दुकानात गेलो आणि दुकानात तिथं पत्रे वगैरे त्याच्यासाठी विचारले की अशा अशा पद्धतीचे मला पत्रे पाहिजेत. चालेल ना म्हणलं, मी अशा अशा कामासाठी करणार आहे आणि मला पाहिजे त्याच्यासाठी आणि मी तुमच्या महिनाभरामध्ये पैसे देईल. त्याच्यासाठी एक माणूस मध्यस्थी घातला. 8 दिवस ओळख झालीच होती इकडची तिकडची, त्याला मध्ये घातलं. मग तसे करून मी एक 75 पत्रे घेतले, वरचे 15 आणि साईडनं 60 पत्रे. तशा पद्धतीचे ते आले. मग ते लाकडं बल्ल्या बघायच्या, त्याच्यासाठी लागणारे बांबू, त्याच्यासाठी परत दुसऱ्या एक जणाला बघितलं. म्हणजे असं सगळं काय केलं, थोडेफार पैसे अगदी 500, 700, 1000 रुपये देऊन मी जो काही पत्रे त्याच्यानंतर बल्ली ह्याची गोष्टी लागतात पत्र्याचा शेड उभारायला सगळ्यांना अगदी ताजं खोटं बोलून, म्हणजे महिनाभराने देतो किंवा तुमचं 15 दिवसांनी देतो हे अगदी खोटं बोललो. आणि त्यांनी एवढे पटापट तयार झाले की एका दिवसात लगे रिक्षा रस्त्यावरती लागला, त्याच्यात मटेरियल भरलं, नेऊन टाकलं. नंतर म्हणलं बघूया काय. आणि मुलं कशी मिळाली? एकदा हे पत्र्याचं शेड उभं केलं, त्याला जवळजवळ मला मी आणि माझ्यासोबत एक माणूस तिथला काम करायला होता. मी स्वतःच ते सगळे खड्डे खोदून वगैरे ते 3 पत्रे म्हणजे 15 पत्र्याचं शेड उभं केलं. 3 खोल्या काढल्या त्याच्या, व्यवस्थितरित्या केलं. 1 महिन्याचा मुलांचा किराणा भरून ठेवला. आता 1 महिन्याचं काही टेन्शन नव्हतं कारण तशा पद्धतीचं काही नव्हतं राहिलं. आणि मग सुरुवात केली. म्हणलं आता कामापुरतं झालंय, पोरं बघायला काही हरकत नाही आहे. आणि मग तांड्यावरती, वस्त्यावरती, गावावरती फिरायला सुरुवात केली. तांड्यावरती, वस्त्यावरती, गावांवरती फिरायला सुरुवात केली. अनाथ मुलं कोण आहेत त्याच्यात लोकांना गेलं सांगायला तर मग परत तसाच प्रश्न निर्माण झाला. खेडेगावाची लोक पण ते पण लगेच घराची कळा कसं अंगण सांगतो तसं बुडापासून वरती बघितलं की लगेच कळायचं की हे काय देणार आहे म्हणून. असा प्रश्न व्हायचा की त्या अर्थानं काही व्हॅल्यूच मिळत नव्हतं. जे काही बोलत होतो त्यांना सांगत होतो की अशा अशा पद्धतीने मला काम करायचं, तुमच्या गावामध्ये असतील आई नसलेली, वडील नसलेली, कारण हे बिलकुल नव्हतं नॉलेज की त्यांना काय पाहिजे, आपल्याला काय पाहिजे. सरळ दुप्पट मी अशा पोरांना सांभाळायचं मला आणि ते तुमच्या गावात असतील तर मला द्या. तशा पद्धतीने गेलो, गावात सांगितलं, सरपंच, शाळेचे मुख्याध्यापक वगैरे ही जी लोकं होती या सगळ्या लोकांना मी सांगितलं पण कुणी विचारायलाच तयार नाही आहे. मग परत थोडंसं खोटं बोलायला सुरुवात केली. मग म्हणलं तुमची 8 दिवसात जर लेकरं बदलली नाही तर मग तुम्ही घेऊन या, काही फरक पडत नाही आहे अशा हेतून. मग मी तशी पक्की थोडीशी आश्वासनं दिली तर मुलं मला मिळाली. म्हणजे कारण काय होतं की सांगायला काही आयडेंटिटीच नव्हती माझ्याकडं. तिथं पत्र्याचं शेड, त्याला लाईट नाही आहे, पाणी नाही आहे, रात्रीचं गेवराईपासून ते 2-3 किलोमीटर अंतरावरती, पाऊस काळचे दिवस, कुठल्याच पद्धतीनं काहीच नव्हतं. अगदी सगळ्या बाजूने असं कोरडं म्हणता येईल तसं होतं. मग मुलं आपली उभारलीस ती किती साली? 2004 साली उभारली. 2004 साली 9 वर्षापूर्वी तू स्वतः पत्र्याची शेड उभारलीस. हो. आणि तिथपासून आज आता तुझ्याकडे 44 मुलं आहेत. आणि किती मुलं किती मुली? आता 12 मुली आहेत आपल्याकडे. आणि सगळ्यात धाकटा मुलगा किती वर्षात? सगळ्यात धाकटा 4 वर्षाचा आहे. आणि सगळ्यात मोठा? सगळ्यात मोठा आता फर्स्ट इयरला येतो आणि एक आता 10वीला आहे. बरं, ह्या सगळ्यांची सगळी जबाबदारी तू उचलतोस त्या 44 जणांची? होय, सगळ्यांची जबाबदारी उचलावी लागते. कुटुंब प्रमुख म्हणून म्हणा किंवा जे काही आपण जबाबदारी घेतली अंगावरती तर ती इतरांवरती ढकलून चालणार नाही आहे. तसं कधीच केलं नाही आहे. त्याच्यामुळेच तर आतापर्यंत म्हणजे इथपर्यंत येता आलं मला. आता कायमचा निवारा झालाय का तुमचा? नाही आहे, आता ही किरायाच्याच घरामध्ये राहतोय मी. म्हणजे त्या शेड पासून आता तुम्ही घरापर्यंत आला? घरापर्यंत आलो. केवळ इथे एका ठिकाणी किरायाचं घर बघितलं, मग त्याचे त्या किरायाच्या घरामध्ये बसताना मांडलं तर त्याचे पैसेही द्यायला नसायचे महिन्याचे. ते बिचारा डॉक्टर होता, तो यायचा बसायचा, वैतगून खूप सगळं बोलायचं आणि निघून जायचा. आता पर्यायच नव्हता. त्याच्यामुळे त्याचे जे काही हे सगळं करत असताना ना मी जर तुला असं विचारलं की तू हे का करत राहिलास, सोडून का नाही दिलास? खरं सांगू का, मला म्हणजे माझ्या स्वतःच्या जगण्याबद्दल एवढंही मी उत्साहाने, मला माझं आयुष्य कोणाच्या तरी उपयोगाला पडलं ना तर ते मला खूप चांगलं वाटतं. तसं कमवायचं म्हणलं तर खूप काही कमवता येतं. आपण एखादी पायरी सोडली किंवा एखादी वाट बदलली ना तर वेगळ्या मार्गाने म्हणा, कुठल्याही मार्गाने म्हणा तुम्ही कमवू शकता, काहीच अडचण नाही आहे. पण जर तुम्ही तुमच्या वाटेला जे आयुष्य आलेले ना ते म्हणजे परत कधी येणार नाही आहे.
पण तेच जर आले आणि त्याची माती होण्याच्या आधी जरी इतरांच्या कामाला येत असेल तर काय फरक पडतो? मदतीचे हात कसे मिळत गेले? नाही, मला मदतीचे हात असे म्हणजे मी 2010 पर्यंत अक्षरशः दारोदारी म्हणजे अधिकृत भिकारी जरी म्हणलं तरी चालेल, लोकांकडे फक्त माझ्याकडे फाईल असायची, एक मुलांचा फोटो असायचा, त्यांच्या पुढं जायचं. अशी दुकानं जशी मार्केटला येते, ह्या दुकानातून त्या दुकानात, त्या दुकानातून त्या दुकानात, प्रत्येक दुकानाला 5 ते 7 मिनटं घ्यायचं. त्यांचं गिराईक असेल तर थांबावं लागायचं. प्रत्येक दुकानदारासमोर, प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन, प्रत्येक सरांसमोर जाऊन तिथं आपला सगळा पंचनामा मांडावा लागायचा. त्याच्यात कोणाला पटलं तर ठीक आहे, नाही तर ते पुढं हे करायचं. मग त्याच्यात खूप सगळे अपमानही झाल्या, बऱ्याच गोष्टी पचवाव्याही लागल्या, खूप सगळं अनुभवायलाही मिळालं त्या अर्थानं. 2010 नंतर काय बदललं? 2010 नंतर म्हणजे मला खास त्यावेळेस डॉक्टर अविनाश सावजी भेटले स्नेहालयामध्ये. सावजी सरांच्या संपर्कात आलो ॲक्च्युली, प्रयास म्हणून त्यांची संस्था आहे. तर त्यावेळेस त्यांनी मग इतर लोकांसमोर हे केलं की मांडलं. मी त्यांना एक पत्र वगैरे लिहिलं, ते सावजी सरांनी बऱ्याच लोकांना ते पाठवलं. मग त्याच्यातून काही मित्रपरिवार मिळत गेला. आता इथं सुयोग मराठी आहे, त्याच्यासारखी वेगळीच हे आहेत, अशी मित्र कंपनी मिळत गेली त्याच्यामुळे. आणि त्यांनी मग काम लोकांपर्यंत पोहोचवले. आमचा मित्र अशा अशा ठिकाणी काम करतो, त्याला मदतीची गरज आहे, त्याच्याकडे अशी अशी लेकरं येतं, या ठिकाणी काम करतो. ही मित्र परिवाराने मला म्हणजे मित्र तुला मिळाले, त्याच्यातून हे सगळं आता त्याला हातभार लागतोय त्या पद्धतीनं कामाला. ह्या सगळ्याला म्हणजे तुला आता पहिल्यापेक्षा अडचणी थोड्या कमी आहेत असं आपण तसं म्हणता येईल, थोड्या कमी आहेत. आपण नेहमीच म्हणतो की मला दुःख मिळू नये किंवा ही होऊ नये, म्हणजे दुःखापासून नेहमी आपण लांब जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यासाठी जास्त पैसे कमवतो किंवा देवाकडे जातो, नवस वगैरे करतो. पण जेवढं दुःख आपल्या जवळ असेल ना, तेवढं आपण स्वतः एक चिंतन करतो, मनन करतो की मी कुठं आहे, मला काय करायला पाहिजे याची. आणि तुम्हाला सारखी जर दुःख जर हे होत असेल ना, तर खरं तुम्हाला जीवनाचा अर्थ कळतो. म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो की मला जेवढं काही दुःख असेल ना, तेवढं बरं वाटतं की मी जाग्यावरती राहील, मला काहीतरी वेगळं अनुभवायला मिळेल. जोपर्यंत आपल्या डोळ्यातून पाणी येत नाही ना, तोपर्यंत आपण मोकळेही होत नाही आहे. अशा पद्धतीत सारखं काही ना काही ते तुमच्या बाबतीमध्ये घडावं असं म्हणजे स्वतः मला वाटतं. आणि आज 9 वर्षानंतर सगळ्यात जास्त समाधान कसलं वाटतं? मला खूप बरं वाटतंय. म्हणजे ज्या पद्धतीने हे होतंय, माझं काम जास्तीत जास्त लेकरांपर्यंत जातं आहे. खऱ्या अर्थानं मला ते एक बरं वाटतंय की मुलांना पहिलं मी ज्यावेळेस आणलं द्यायला माझ्याकडे काहीच नव्हतं, मला एवढं अपराधीपणाच वाटायचं. ज्यावेळेस सणवार होत राहायचे त्यावेळेस लेकरांना द्यायला काहीच नसायचं, दिवाळी वगैरे साजरीच करता येत नसायची. मग खूप अपराधीपणाच वाटायचं की यार आपण यांना आणलंय, देण्यासाठी आणलंय आणि ही लेकरं आहेत, यांना मी काहीच देत नाही आहे. तर मग इतरांच्या घरी वेगळं असायचं, माझ्या घरी तर काहीच नाही आहे. मग ते एक अपराधीपणाचं वाटायचं ना. त्याच्या काही पद्धतीने काम पुढं केलं, 4 हात सोबतीला आले वेगळ्या पद्धतीने. आता कुणाला जर सांगितलं तर मला हे नाही आहे, तर तशी देणारी लोक काही सोबतीला आली तर बरं वाटतंय की ठीक आहे, आपण प्रयत्न करत राहू, अडीअडचणीला आपल्या पाठीमागं कुणीतरी आहे. मग ही जी गोष्ट आहे तीच खूप दिलासा देऊन जाते की आपल्या पाठीमागं कुणीतरी आहे, चला आपलं चलत राहू. ह्या गोष्टी होत. पुढचं स्वप्न काय आहे तुझं? स्वप्न असं म्हणता येईल की मला जास्तीत जास्त लेकरांपर्यंत जायचं आहे, जास्तीत जास्त लेकरांना त्यांचं हरवलेलं बालपण द्यायचं आहे, त्यांच्यासाठी एक हक्काचं घर म्हणतो की ते तसं उभं राहायचं आहे, जेणेकरून ते कुठेही जरी गेले, जशी मुलगी सासरी असते आणि माहेरी आल्यानंतर 4 दिवस सुखाचं राहावं असं वाटतं की मग तिच्या अपेक्षा इच्छा पूर्ण होतात, त्या पद्धतीने आलं तर त्याला त्या आपलं माहेरी आल्यासारखं वाटलं पाहिजे. असं एक हक्काचं घर उभं राहायचं आहे आणि जास्तीत जास्त लेकरांना आपल्याला चांगलं आयुष्य द्यायचं आहे. जास्तीत जास्त लेकरांना आपल्याला चांगलं आयुष्य द्यायचं आहे. मला वाटतं हे तुझं जे ध्येय आहे ते ध्येय तू ज्या परिस्थितीतून पाहिलंस, ते स्वप्न, आणि एक एक दिवस वर्षासारखा असताना 9-10 वर्ष तू ह्याच्यामध्ये तग धरून आहेस. बळ असतं तेव्हा त्या बळाचा उपयोग करत, बळ नसतं तेव्हा बळ आणून असं तू ह्या सगळ्या प्रवासामध्ये झगडतोयस. आणि मला वैशिष्ट्य ह्याचं नेहमी असं वाटतं की ह्याच्याकडे ना कुठलं ट्रेनिंग होतं, ना कुठले रिसोर्सेस होते, ना कुठलं सपोर्ट स्ट्रक्चर होतं. अक्षरशः तो स्वतः त्याने कमावलेले 5,000 रुपये आणि तो म्हणाला तसं खोटं बोलून आणलेली ते लाकूड आणि ते पत्रे, ह्याच्यावरती त्यानं स्वतःच्या बाहेरच्या या प्रवासाला सुरुवात केली.
खूप धैर्य लागतं मला वाटतं, आणि नकार पचवायला तर खूपच मोठं धैर्य लागतं. ते लोकांनी शिकवलं. म्हणजे आता जर अपमान जर झाला नाही ना, तर म्हणजे मी प्रीतीला कधी कधी बोलतो की मला आता हे व्हायला जातं की लोक मला आता मग अशी जी गिरीश कुबेर सर म्हणत होते की तुसडेपणाने, मला जोपर्यंत अशी तुसडेपणाने लोक टोचून बोलणारी, रागवणारी, अपमान करणारी लोक भेटत नाहीत ना, तर कधी कधी वाटतं की आपण कुठंतरी थांबतोय. अशी अपमान करणारी लोक, अशी टोचून बोलणारी लोक, जे नावं ठेवतात ती लोक आपल्या सोबतीला पाहिजे येतात. म्हणजे नेहमीच त्यांची सोबत, जशी मला इकडच्या मित्रांची सोबत राहिली तशीच त्या लोकांची खूप सोबत राहिली. गेल्या वर्षी 2012चा जूनचा महिना उजडला आणि मी चंद्रपूरला गेलो होतो बाबांच्या छावणीसाठी. तिकडून जसं चालू घरी गेलो आणि घरमालकानं सांगितलं एका दिवसात घर खाली करायचं, संध्याकाळपर्यंत इथं राहिलं नाही पाहिजे. एवढी 40 लेकरं, त्यांच्यानंतर ते संध्याकाळी हलवायचं होतं आणि कुठल्याही प्रकारचं तिथलचं असं घर नव्हतं की जेणेकरून हे होत नव्हतं. आणि कधी नाही ते त्यावेळेस पाऊस संध्याकाळी आला, म्हणजे तशा याच्यामध्ये, आणि ते एका दिवसात आम्हाला घर हलवावं लागलं. म्हणजे आईचं दूध काय असतं ते आठवलं. त्या दिवशी आम्ही सगळी रात्र जी होती तर ती देवीच्या मंदिरात घातली लेकरांसोबत. खूप म्हणजे विचित्र वाटत होतं की लेकरांच्या बाबतीमध्ये जे काही असं घटना घडत होत्या. आणि त्या घराच्या बाबतीमध्ये दुसरंही हे होतं की आमची 5-6 वर्षाची स्वप्न दडली होती आणि त्या ऐन वेळेला आम्हाला रस्त्यावरती काढलं. त्याच्यामुळं काही मित्रांना माहिती झालं की अशा पद्धतीचं बाहेर काढलं याला रात्रीच्या वेळेस, यांनी अशा पद्धतीची रात्र घातली. मग त्यांनी दोघांनी एकत्र येऊन त्याच्यासाठी जागा घेऊन दिली. आता आम्ही ह्या लेकरांचं एक हक्काचं घर उभं करतोय वेगळ्या, म्हणजे आमचं स्वतःचं घर राहील तर तिथं आम्हाला तिथून तुम्हाला कोणी हुसकावून काढणार नाही, उठ म्हणणार नाही आहे तशावर. आणि हे तुझं हे स्वप्न आहे. हां संतोष, तुझं स्वप्न पुरं व्हावं ह्याच्यासाठी आम्हा सगळ्यांकडून खूप 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 शुभेच्छा.